रेडी स्टार्ट। प्रिय महोदय, आमच्या अशोक कापड गिरणीतर्फे आम्ही दिनांक 1 ऑगस्ट 1980 रोजी पाठविलेल्या 10,000 मीटर कापडापैकी 200 मीटर कापड आपणास कमी मिळाले असे आपण आपल्या दिनांक 20 ऑगस्ट 1980च्या पत्रात म्हटले आहे व त्याबाबत 2,000 रुपयांची नुकसान भरपाई मागितलेली आहे। आमच्या कापड गिरणीतर्फे आपल्यासारख्या ठोक व्यापाऱ्यांना कापड पुरविण्याचे काम आम्ही गेल्या 50 वर्षापासून करीत आहोत, पण या इतक्या वर्षीच्या आमच्या इतिहासात आम्ही पाठविलेले कापड कमी भरले अशी घटना कधीही घडलेली नाही। या व्यवहारात ती घडलेली आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे। हा आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळे या प्रकरणाची भरपाई देण्याचा आमच्या संचालक मंडळाने मला आदेश दिलेला आहे। त्याप्रमाणे 2,000 रुपयांचा चेक पाठवित आहे। तथापि मला या ठिकाणी असे नमूद करावेसे वाटते की आमच्या चौकशी विभागाने याबाबत कापड निर्यात विभागात चौकशी करता त्यांना असे आढळून आले की हे 10,000 मीटर कापड प्रत्येकी 500 मीटर कापडाची एक अशा एकूण 20 गठाणी बांधून आपणाकडे रेल्वेने दिनांक 1 ऑगस्ट रोजी पाठविले होते। या 20 गठाणी आम्हास दिनांक 20 ऑगस्ट रोजी मिळाल्या असे आपण आम्हास कळविले आहे। या प्रत्येक गठाणींचे वजन 200 किलो होते व ते तसे प्रत्येक गठाणीवर व आपणाकडे पाठविण्यात आलेल्या तपशिलातही नमूद केलेले होते। रेल्वेकडून या गठाणी ताब्यात घेताना आपण नेहमीप्रमाणे वजन पाहून घेतले असेलच, तसे आपण घेतले नसल्यास त्याबाबत आपणास आम्हाला दोष देता येणार नाही। एकूण 200 मीटर कापड कमी मिळाले असे आपण म्हणता तेव्हा या 10 गठाणीपैकी एका गठाणीचे वजन 80 किलो कमी यावयास पाहिजे होते व ही गोष्ट रेल्वेकडून माल ताब्यात घेताना आपल्या नजरेस यावयास पाहिजे होती, पण या 10 गठाणींपैकी कोणत्याही गठाणीचे वजन आपणास कमी आढळलेले नाही। किमान पक्षी आपण तसे रेल्वेकडून डिलिव्हरी घेताना नमूद केलेले नाही असे आमच्या चौकशी विभागाने रेल्वेकडून केलेल्या चौकशीवरून आढळून येते। तेव्हा अशा प्रकारचा गलथान व्यवहार भविष्यात करू नये अशी आम्हास नम्र सूचना आहे। असे पुन्हा झाल्यास आमचा व्यापारी म्हणून तुमच्यावर मुळीच विश्वास राहणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी। आपले विश्वासू